बघा दीदीने पोहे बनवले आणि चाय. सकाळी उठून दिली सगळं नाश्त्याचं करते. या सगळ्यांनी नाश्ता करायला आणि आज आमचं काहीतरी येणार आहे सप्लाय. हां तर बघा आता चिवची झाली भांडी गोबी करून आली. आता दुसरे काम कारण काय करायचं आता किचन घासायचं तिला आणि भांडी मांडायची. नाही तर मग शेऱ्या सगळी भांडी पडली ना मग तीच भांडी तुला परत घासायला हे बघा मांजर ही झाली मुलीची झाल्यात कपडे दुधा म्हातारी होईल. आज 15 दिवसाच्या वर झालं दरवाजा. माझ्या नवऱ्याला काय टाईम नाही कार लावायला. इकडं उंदराने दरवाजा हे केला आहे. काय करायचं आता राहायचं तुम्ही नवीन लावलं तरी परत मामा कुरतडते तोडते. काय करायचं बनवून एवढं पैसे घातले 1 लाख तरी बी आहे तसं. उंदरांचा लई त्रास आहे आम्हाला इकडे. तर आता मोरी बनवणार आहे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. तर तो माणूस म्हणला 2-3 दिवस थांबा म्हणजे ही मोरी तोडणार आहे. हे ना ती आता तोडायची आणि तिकडे लावायची कारण की जेणेकरून बाळ झालं ना मग आम्हाला इकडं खाट वगैरे टाकायला म्हणून ठेवलं आहे. तर चला आता आपण फोन करूया. वॉशिंग मशीन आलेला म्हटला फोन करायला होते कधी येते 1 वाजले. जीव हात लावलाय तिने बघ जरा. तर मी काय संध्याकाळचंच काम केलं तर केलं नाही तर करत गेलं. मला ना जास्त करून अपसेट आला काम करतो. तिसरं सीझर हे 30 सीझरमुळे ना मला जास्त उभा राहता बसता येत नाही. चमका मारतात पोटामध्ये माझे. डॉक्टर म्हणलं एवढा तर त्रास होणारच. त्यामध्ये आता झाला अजून 2-3 महिने. 2 महिने काढायचं कसं तरी ते आरामशीर एवढा दिवस त्यातनं काढला. आता अजून काय चला टावळाचं म्हणजे करायचं त्यामुळं म्हणलं जरा म्हणलं व्यवस्थित गळतं घर काय गळतं हे काय कागदच लावतं. पाठवत अजून थोडंसं दुसरा भाग पण कर. हे 2 लावलेत बाळा ना. हां चला ते नाहीच करत तर काय पडतो मनावर लिहायची माझ्या गोष्टी करतच नाही. आणि माझी तर आता आहे नाही परिस्थिती मी काय करू शकतो. बळजबरीनं मागं लागायचं बाळाकडे बघायची वाटतं करायची ते काय आपल्याला करायचं कर नाही आहे तसं राहतं. काय करायचं तुम्ही सांगा. गेल्या वर्षी मी पाण्यामध्ये राहिलेलं हाय माळा बनवला म्हणून अख्खा 6 महिना मी वर काढला. ते घर गळतं सगळं बाहेरनं पाणी येतं. बनवायचं नावच घेत नाही ते. बनवायचं बघा ते कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या माणसाला बी फोन करायचा कंटाळा नाही एवढा. घरी राहिलं की आपलं झोपायचं तेवढं दुसरं काहीच करत नाही. आमचं असा बनवायचं जाऊ द्या कधी नशीब बदलत आहो नाही बदलत. जायचं होतं बिल्डिंगमध्ये राहायला राहील आमचं कॅन्सल झालं. कधी दिदी आता दिदीचं आलं चिवचं आला का काय कुठं जायचं. शिरू तुला यावर धुवायचं शूट कर चल काढ. होय छान आहे ग. हे नको आहे असू दे. नाही हे तो म्हणला या आधीच माझ्याकडून काल निघलेलं बघा ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक बंद होणार चालू होणार. 7 किलोची हे 7.5 किलोची गोदड्या बी धुवायला 7 किलो दिले. काढ बाळा ही काढून वर ठेवून घ्यायचं. हां पकड श्रावणी डोले इकडे घे सोड. दीदीला काढाय बी नाही कुठे गेली हे ना फ्रीज घेतली आणि बघा कपडे धुवायचे वॉशिंग मशीन. हे बघा फ्रीजचा कलर बघा कसा आहे सांगा. हे बघा ब्लू कलर आहे आणि याच्यावर डिझाईन दिली. बघा आजचं अंडी बी घरात आणून ठेवू शकतो आता. असं छेडलं ट्रे
छान आहे का? बघा कमेंटमध्ये सांगा कशी आहे आमची फ्रीज. तर फ्रीज आम्ही घेतली आहे म्हणजे यांनी आणि वॉशिंग मशीन का कारण काय आहे कारण की आम्ही घेत नव्हतो ना मग ती म्हणजे मी घेतली फ्रीजला काम नाही तर नाही तसं बी आम्ही घेणारच होतो. मम्मीला नकोच म्हणलेलं आहे तर तिला जिद करायला लागली देते मग म्हणलं राहू दे नाही तर आम्ही का तशी बी आमच्याच पैशाची घेतली आहे. कमेंटमध्ये सांगा कशी आहे आणि का घेतली आहे कारण काय आहे की आता कॉलेज चालू होईल तिचं शाळा चालू होईल या दोघींना जास्त टाईम भेटणार नाही अभ्यासाला. तर माझं मी आपलं लावलं केलं किंवा त्या घरात बसून अभ्यास करत लावलं मग तर टाकी लावून घेणार आहे त्या डायरेक्ट टाकी कामं आली त्यांना 4 महिन्यात म्हणून मग बेसिंग वगैरे लावून घेणार तिथंच भांडी झालं जेवण केलं की धुवून टाकायचं टेन्शनच ठेवायचं नाही कशाचं म्हणून मग पैसे जाऊ दे गेलं चालतं तर पहिले तूप पण करून घेणार जाणार होतं बिल्डिंगमध्ये पण आता नाही व्हायला बाळामुळे सायनला नाव दिलं एवढ्या लांब तिथून कधी पोचणार मी सायनवर माझा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे मी गेलो नाही आले आता सगळी तर जिथं जीव शाळेचं तिथं फ्री आहे सगळं 10वी 9वी आणि 9वी 10वी करेल तरी तिथं मग जर इंजिनियर सायन्स साईड घेणार आहे तर कमी पैसे त्यामुळे मग आम्ही जाईल पुढल्या वर्षी ते अजून 2 वर्षी कलर बघा किती भारी आहे सर छान आडवे ना खाली या सर्व या जेव्हा बसतं सगळे काम भात फ्राय केलाय आणि भजी अंड्याची मिक्स या सगळ्यांना जेवायला साठी चहा बनवला आता चहा पितो. शांत बस तर हात तर नाही नसती भिजव ना भिजवले की आता का त्यात मी भिजू का चहा प्यायला. बघा आता आम्ही चाललोय बाहेर दिदीच्या पोटात दुखतंय म्हणून तिला दवाखान्यात घेऊन चाललोय आणि मम्मी बी आणि पप्पांनी बुलवलंय बी जरा काहीतरी आहे पप्पाचं काम म्हणून पप्पाने आम्हाला सगळ्यांना बुलवलं बाहेर. सगळ्यांना नाही बोलवलं आम्हाला नाही बोलवलं तिला दवाखान्यात द्यायचं आणि मला तू चालली आमच्या सोबत हा ती बी नाही घेऊन जात होती मी बोलली मला यायचं म्हणून घेऊन चालली. चल चल झाले बघा आम्ही महालक्ष्मी स्टोरवर चाललोय मग त्यानंतर मी मग आम्ही बॉटला घेतल्यात आणि अँगल घेतलं. मम्मीने अगं म्हटणार सुटकी आलं मग कशाला विचारते मम्मी बघा आता भाकरीचं पीठ करते तिने काय करते तिला सोडून चिवणी कांदा आणि लिंबू कापलाय भाकरी बनवली मी भात कालवण वगैरे या सगळ्यांना जेवायला सांगा नवीन फ्रीज कसं वाटलं आणि वॉशिंग मशीन इलेक्ट्रॉनिक आहे या सगळ्यांना जेवायला बाई जर मटण पाहिजे मग मी आम्ही भाकर आणि कालवण मटणाचं या सगळ्यांना जेवायला चम्मचने का खाती मम्मी आज